नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलेलं होतं या ठिकाणी भारतीय द्वीपकल्पावरती या ठिकाणी असणाऱ्या सर्व प्रकारच्या भूसंरचना ज्या आहेत त्या कोणत्या पद्धतीने या ठिकाणी दिलेले आहेत, कोणत्या भूसंरचनेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय द्वीपकल्पाबद्दल तथ्य बघत असताना, तथ्यांबद्दल माहिती बघत असताना या सर्व भूरूपांची आपल्याला ओळख असणं, माहिती असणं आवश्यक आहे। ते मागच्या पिरियडला बघितलं होतं। भारतीय द्वीपकल्पाची निर्मिती कोणत्या पद्धतीने झालेली आहे ती सुद्धा संपूर्ण प्रक्रिया या ठिकाणी बघितलेली होती। तर ॲक्च्युअलमध्ये या पिरियडमध्ये आपल्याला स्टार्ट करायचं आहे की भारतीय द्वीपकल्पाच्या संदर्भात परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय माहिती असणं आवश्यक आहे, असे कोणते कोणते तथ्य आहेत ते प्रत्येक या ठिकाणी कंटेंट वाईज आपल्याला बघायचं आहे। एक एक घटक या ठिकाणी काय खूप सारे घटक या भारतीय द्वीपकल्पामध्ये काय अंतर्भूत आहेत। डोंगर असतील, पर्वत आहेत, टेकड्या आहेत, नद्या आहेत, त्याच्यानंतर काय पठारी प्रदेश आहेत। नद्यांबद्दल आपल्याला नदी प्रणाली या चॅप्टरमध्ये काय वेगळा विशिष्ट अभ्यास करायचा आहे। तर भारतीय द्वीपकल्पामधील या इतर घटक जे दिलेले त्यांच्याबद्दल आपण काय अधिक जाणून घेऊ। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। तर पहिल्यांदा सगळ्यात अगोदर नोट डाऊन करून घ्यायचं आहे की भारतीय द्वीपकल्पामध्ये भारतीय पठारी प्रदेशामध्ये जो इथून इथपर्यंत बघितलेला होता अरवली पर्वत आणि राजमहल टेकड्यांपासून ते कार्डमम टेकड्यांपर्यंत हा त्रिकोणी भूप्रदेश जो हिंद महासागराकडे काय निमुळता होत गेलेला आहे तोच भारतीय द्वीपकल्प। त्याच्यामध्ये काय कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश आहे हे आपल्याला काय करायचं आहे लिहून घ्यायचं आहे। तर सगळ्यात अगोदर पहिला आहे अरवली पर्वत। अरवली पर्वत या ठिकाणी 11 घटक दिलेले, त्या प्रत्येक घटकांबद्दल लिहून घ्यायचं आहे, त्याच्याबद्दल आपण काही डिटेलमध्ये बघू। अरवली पर्वताच्या नंतर माळवा पठार, माळवा पठार झाल्याच्या नंतर तिसरं लिहून घ्यायचं आहे विंध्य पर्वत, विंध्य पर्वत झाल्याच्या नंतर चौथं लिहून घ्यायचं आहे सातपुडा पर्वत, सातपुडा पर्वत झाल्याच्या नंतर या ठिकाणी लिहायचं आहे छोटा नागपूर पठार, नागपूर पठार। त्यानंतर घ्यायचं आहे दख्खनचे पठार, पठार। सातवा पश्चिम घाट। नेक्स्ट आहे पूर्व घाट। त्यानंतर पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात निलगिरी पर्वत, निलगिरी पर्वत। निलगिरी पर्वताच्या नंतर अन्नामलाई डोंगररांगा आणि अन्नामलाई डोंगररांगाच्या नंतर कार्डमम टेकड्या। या सर्व घटकांबद्दल आपल्याला काय पूर्ण माहिती बघायची आहे। तर लिहून घेतले सगळ्यांनी कुठले कुठले अरवली पर्वत, माळवा पठार, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, त्यानंतर छोटा नागपूर पठार, पश्चिम घाट, पूर्व घाट, निलगिरी पर्वत, अन्नामलाई डोंगररांगा। त्या लिहिलेल्या नाहीत आपण, याच्या खाली लिहून घ्या क्रमाने 10 आणि 11 नंबर। अन्नामलाई डोंगररांगा आणि त्याच्यानंतर कार्डमम टेकड्या या सर्व घटकांबद्दल आपल्याला बघायचं आहे। आणि छोटा नागपूर पठाराच्या अंतर्गतच आपल्याला काय दंडकारण्य पठार जे की दख्खनच्या पठाराचा काय एक उपभाग आहे त्याच्याबद्दल बघायचं आहे। ते आपण काही लिस्टमध्ये दिलेलं नाही पण त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती बघायची आहे। तर चला तर मग एक एक घटक काय करू या ठिकाणी घेऊ आणि स्टार्ट करू। तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे अरवली पर्वत या पहिल्या घटकाबद्दल। अरवली पर्वताबद्दल थोडीशी माहिती सांगितलेली होती। तर अरवली पर्वताच्या फॅक्टबद्दल बघत असताना पहिला पॉईंट असा आहे की अरवलीचा विस्तार हा गुजरातमधील पालनपूरपासून ते NCR म्हणून ज्याला ओळखतो नॅशनल कॅपिटल रिजन, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र, तर दिल्लीपर्यंत या ठिकाणी काय विस्तार झालेला आहे या ठिकाणी। तर नैऋत्य वायव्य दिशेमध्ये नैऋत्य ईशान दिशेमध्ये जो काय पर्वत या ठिकाणी काय पसरलेला आहे त्याचं नाव काय आहे अरवली पर्वत आहे, जो की भारतीय द्वीपकल्पाच्या या ठिकाणी पश्चिमोत्तर दिशेला पसरलेला आहे। पश्चिमोत्तर काय ठिकाणी त्याचा विस्तार आहे। बघा गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये अरवली पर्वताचा विस्तार झालेला आहे। गुजरात आणि राजस्थान या दोन राज्यांमध्ये अरवली पर्वताचा विस्तार झालेला असून बहुतांश अरवली पर्वताचा विस्तार हा राजस्थान राज्यामध्ये आहे।
कोणत्या राज्यामध्ये? राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी. तर अरवली पर्वताचा विस्तार गुजरातमधील पालनपूर पासून ते दिल्लीपर्यंत झालेला आहे आणि याच अरवली पर्वताची जी लांबी आहे ती जवळपास 800 किलोमीटर इतकी आहे. अरवली पर्वताची लांबी किती आहे? 800 किलोमीटर. बघा, अरवली पर्वताचा जो दक्षिणेकडील टेकड्या आहेत, दक्षिणेकडील जे पर्वत आहेत त्यांना जरगा टेकडी या नावाने ओळखलं जातं. अरवली पर्वताचा जो दक्षिणेकडील भाग आहे ज्याचा समावेश गुजरात या राज्यामध्ये होतो त्यांना जरगा टेकड्या म्हणून ओळखलं जातं आणि जो उत्तरेकडील भाग आहे त्याला दिल्ली टेकड्या किंवा दिल्ली रिज म्हणून ओळखलं जातं. पॉईंट काय आहे? अरवली पर्वताचा दक्षिणेकडील भाग जरगा टेकड्या म्हणून ओळखला जातो आणि उत्तरेकडील जो बहुतांश भाग आहे त्याला दिल्ली टेकड्या म्हणून काय ओळखतात. तर अरवली पर्वताच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी, उत्तरेकडं वाहत जाणारी आणि चंबळ नदीला येऊन मिळणारी चंबळची जी उपनदी आहे, कोणती? बनास नदी. बनास नदी ही अरवली पर्वतामध्ये उगम पावते आणि ती वाहत जाऊन कुणाला मिळते? चंबळ या नदीला मिळते. त्यांच्या संगमाचे ठिकाण जे आहेत ते आपल्याला काय करायचे? नदी प्रणाली चॅप्टरमध्ये बघायचे आहेत. तर सगळं जर मिक्सअप केलं आपण, नदीसुद्धा आणि पठारसुद्धा, तर मग गडबड होते या ठिकाणी काय समजण्याच्या दृष्टिकोनातून. येतं लक्षात? तर पुढचा पॉईंट अरवलीच्या संदर्भात, बनास नदी अरवलीमध्ये उगम पावते आणि माळवा पठारावरती उगम पावून उत्तरेकडे वाहत जाणारी जी चंबळ नदी आहे, माळवा पठारावरील प्रमुख नदी आणि यमुनेची या ठिकाणी उपनदी जी आहे चंबळ नदीला जाऊन मिळते. अरवलीच्या बाबतीत नेक्स्ट पॉईंट सांगायचा झाला तर अरवलीवरती एक थंड हवेचं ठिकाण आहे. अपवादात्मक काही परिस्थितींमध्ये काय, भारतातील फक्त अरवली हे पर्वत आहे ज्या पर्वत शिखरावरती थोड्याशा प्रमाणात काय बर्फवृष्टी झालेली काय दिसून आलेली, ज्यावेळेस या ठिकाणी काय थंड वातावरणाचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. थंडीची लाट काय या ठिकाणी दिल्ली आणि राजस्थानमध्ये ज्यावेळेस काय सुटलेली असते त्यावेळेस बघितलेलं होतं. अपवादात्मक परिस्थितीमध्ये एकदा प्रश्न विचारला गेलेला होता, हिमालयाच्या व्यतिरिक्त भारतातील असं कोणती पर्वत प्रणाली आहे, कोणती पर्वत शृंखला आहे ज्याच्यावरती काय बर्फवृष्टी झालेली होते. तर एक काय या ठिकाणी काय पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं एक ठिकाण आहे ते आहे माउंट अबू, थंड हवेचं ठिकाण. अरवलीवरील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? माउंट अबू हे थंड ठिकाण आहे आणि या माउंट अबू थंड हवेचं ठिकाण जे आहे त्याच ठिकाणी अरवली पर्वतावरील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? गुरु शिखर स्थित आहे. अरवली पर्वतावरील सर्वोच्च शिखर गुरु शिखर हे माउंट अबू हे जे ठिकाण आहे पर्वतावरील त्याच ठिकाणी आहे. आणि आणखीन एक महत्त्वपूर्ण प्रश्न ज्याच्यावरती काय, आणखीन एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला होता, जैन लोकांचं या ठिकाणी एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे. तर प्रसिद्ध जैन लोकांचं मंदिर आहे तर ते दिलवाडा मंदिर या नावाने ओळखलं जातं. कोणत्या लोकांचं आहे? जैन या लोकांचं दिलवाडा मंदिर अरवली पर्वतावरती माउंट अबू या ठिकाणी आहे आणि माउंट अबूवरतीच अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर जे आहे ते या ठिकाणी गुरु शिखर म्हणून ओळखलं जातं. आणि आणखीन 2 पॉईंट ज्यांच्यावरती परत प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर प्रादेशिक भारतावरती ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस हमखास चान्स असतो की अरवली पर्वताच्या बाबतीत जर काय कुठला घटक विचारला जाईल तर तो आहे हिमालय सुद्धा वली पर्वत आहे आणि अरवली सुद्धा काय वली पर्वत आहे. म्हणजे हे असे पर्वत आहेत ज्यांच्यामध्ये काय वलयांची निर्मिती होऊन हे पर्वत तयार झालेले आहेत. हिमालयाच्या काय निर्मितीची प्रक्रिया आपण बघितलेली आहे. आता अरवलीच्या निर्मितीची प्रक्रिया बघायची आवश्यकता नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा हिमालय सुद्धा वली पर्वत आहे आणि अरवली सुद्धा वली पर्वत आहे. मात्र भारतातील हिमालय हा सर्वात अर्वाचीन वली पर्वत आहे. अर्वाचीन म्हणजे नवीनतम वली पर्वत ज्याची निर्मिती सगळ्यात काय अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे. मात्र अरवली पर्वत हा अरवलीच्या नावामध्येच वली असं दिलेलं आहे. तर घटक पॉईंट काय लक्षात ठेवायला काय अवघड जाणार नाही. अरवली पर्वत हा वली पर्वत आहे मात्र तो भारतीय द्वीपकल्पातीलच नाही. पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, भारतीय द्वीपकल्पातीलच नाही तर संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक पर्वत आहे. जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक पर्वत कोणता आहे? अरवली पर्वत हे आहे. आणि अरवली पर्वतालाच अवशिष्ट पर्वत असं सुद्धा म्हणलं जातं. काय? अवशिष्ट. बघा जेव्हा
एखाद्या वस्तूचे या ठिकाणी काय तोडफोड होते, त्याचं क्षरण होतं, त्याचं अपघटन होतं या ठिकाणी खूप प्रमाणामध्ये, आणि त्याचे अवशेष ज्यावेळेस शिल्लक राहतात त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, अवशिष्ट असं म्हणतो. तर भूविवर्तनिक हालचालींच्या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर हिमालय हा खूप अस्थिर घटक आहे. हिमालयामध्ये नेहमी हालचाली होत असतात, भूविवर्तनिक हालचाली अंतर्गत भागामध्ये. तर अशा प्रकारच्या त्याच्यामुळेच काय हिमालयामध्ये काय नेहमी काय रेग्युलरली या ठिकाणी काय ठराविक कालावधीनंतर हिमालयामध्ये काय भूकंपाची निर्मिती होते. मात्र या भूविवर्तनिक हालचालींच्या दृष्टिकोनातून आंतरिकरित्या भारतीय द्वीपकल्प जो आहे तो दृढ भूखंड आहे, आणि त्याच्यामध्ये तो जो दृढ भूखंड आहे, भारतीय द्वीपकल्प जे आहे तो स्थिर स्वरूपाचा आहे, त्याच्यामध्ये जास्त बदल होत नाहीत. तर म्हणून या ठिकाणी तर अरवली पर्वत जे आहे, अरवली पर्वत निर्मितीपासून त्याच्यामध्ये कोणतेही नवीन बदल झालेले नाहीत या ठिकाणी. तर फक्त त्याचं या ठिकाणी काय मान्सून असेल, वारा असेल, हवेचा दाब असेल, पर्जन्य असेल, तापमान असेल, या सर्व गोष्टींचा परिणाम होऊन अरवली पर्वताची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याचं तोडफोड झालेलं आहे. त्याचे भाग या ठिकाणी काय वर्ष काय करोडो वर्षांच्या कालावधीमध्ये काय त्याचं क्षरण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, अवशिष्ट पर्वत म्हटलं जातं. हे सगळे पॉईंट झाले अरवली पर्वताच्या संदर्भात. अरवली पर्वताच्या बाबतीत हे जे सगळे आपण काय घटक बघितले आहेत, या घटकांच्या व्यतिरिक्त विशेष असं दुसरे काय विचारलं जाणार नाही. तर एवढंच पुरेसं आहे. चला तर मग नेक्स्ट पॉईंट बघू आपण. काय माळवा पठार जो आहे, हेडिंग टाकायचे सगळ्यांनी, जे काय सांगतोय ती प्रत्येक गोष्ट नोट डाऊन करतच काय करायचं तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर नेक्स्ट पॉईंट टाका माळवा पठार. तर नेक्स्ट पॉईंट कुठला बघायचा आपल्याला, माळवा पठार. माळवा पठार, माळवा पठाराच्या संदर्भात या ठिकाणी असं सांगता येईल, माळवा पठाराचं सापेक्ष स्थान हे अरवली पर्वताच्या दक्षिणेला आणि विंध्य पर्वत श्रेणीच्या उत्तरेला, अरवली पर्वत आणि विंध्य पर्वत यांच्या दरम्यान असलेला जो सपाट या ठिकाणी प्रदेश आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, माळवा पठार असं म्हणतो. खूप साऱ्या पठारांची शृंखला या ठिकाणी दिलेली आहे. आपण फक्त या महत्त्वाच्या काय पठाराबद्दल बघू. तर माळवा पठाराची स्थान अरवली पर्वताच्या दक्षिणेला आणि विंध्य पर्वत श्रेणीच्या उत्तरेला, म्हणजेच या दोन्ही पर्वत श्रेणीच्या काय दरम्यान आहे. अरवली पठार जे आहे भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर भागामध्ये येतं. अरवलीचं स्थान जे आहे ते भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर भागामध्ये येतं. आणि आपण पॉईंट बघितला होता या ठिकाणी द्वीपकल्पाबद्दल बघता असताना, उत्तरी जे द्वीपकल्पी प्रदेश आहे त्याचा उतार पूर्वेकडे, त्याचा उतार कुणीकडे आहे, उत्तरेकडे आहे. उत्तरेकडून या दक्षिणेकडून उत्तरेकडे. तर माळवा पठार जे आहे, या माळवा पठाराचा उतार उत्तरेकडे आहे. याचाच अर्थ असा होतो की माळवा पठारावरून उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, कोणत्या कोणत्या नद्या या ठिकाणी, चंबळ नदी या ठिकाणी दिसते. त्याच्यानंतर या ठिकाणी कालीसिंध नदी आहे, चंबळची उपनदी. त्यानंतर माळवा पठारावरून आणखी एक बेटवा नदी या ठिकाणी काय उगम पावते, आणि यमुना नदीला काय स्वतंत्ररित्या काय जाऊन मिळते. कुठल्या कुठल्या, चंबळ, कालीसिंध आणि बेटवा या तीनही नद्या चंबळच्या बेटावरून काय चंबळच्या पठारावरून उगम पावतात आणि उत्तरेकडे वाहत जातात. म्हणजेच माळवा पठाराचा उतार कुणीकडे आहे, उत्तर दिशेकडे आहे. माळवा पठाराची निर्मिती, पुढचा पॉईंट, माळवा पठाराची निर्मिती जी आहे ती ज्वालामुखीमधील काय जो उद्रेक झाल्याच्या नंतर लावा बाहेर पडतो त्या लावापासून तयार झालेला आहे. बघा, जेव्हा एखादा काय पठारी प्रदेश असा असतो, पठारी प्रदेशाला ज्यावेळेस ज्वालामुखी वेगळ्या प्रकारचे असतात या ठिकाणी, तर सुप्त ज्वालामुखी एक असतो शांतपणे ज्याच्यातून काय लावा बाहेर पडतात, अशा प्रकारचे सुद्धा ज्वालामुखी आहेत. आणि विध्वंसक प्रकारचे सुद्धा ज्वालामुखी असतात. पठारी प्रदेशाला भेगा पडल्याच्या नंतर त्यातून निघणारा जो लावा आहे तो शांतपणे बाहेर पडतो आणि या सपाट समतल काय पठारी प्रदेशावरती शांतपणे अशा पद्धतीने तो काय होतो, पसरतो. आणि बेसाल्ट खडकाचे, म्हणजे या लावा जेव्हा थंड होतो त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, बेसाल्ट खडकामध्ये. पॉईंट नंतर आपल्याला बघायचं आहे. जे दख्खनचं पठार आहे, दख्खनच्या पठाराची निर्मिती सुद्धा काय बेसाल्ट खडकापासून झालेलं आहे. आणि बेसाल्ट खडकाचं वैशिष्ट्य काय असतं ते पण बघू. तर
या बेसाल्ट खडका काय लावा ज्यावेळेस काय पसरतो तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? बेसाल्ट खडकामध्ये. बघा माळवा पठाराबद्दल विशिष्ट काही गोष्टी आहेत ज्यांच्यावरती प्रश्न विचारला जातो, त्यासाठी या सर्व गोष्टी काय आपल्याला काय जाणून घेणं आवश्यक आहे. तर हे जे लावा पसरतं त्याचं रूपांतर बेसाल्ट खडकामध्ये होतं. बेसाल्ट खडक जे आहे, बेसाल्ट खडकावरती ज्यावेळेस काय तापमान असेल, हवा असेल, पर्जन्य असेल, या सर्व गोष्टींचा, या सर्व कारकांचा ज्यावेळेस परिणाम होतो तेव्हा त्या खडकाचं रूपांतर ब्लॅक सॉईलमध्ये रूपांतर होतं. खडकाचं रूपांतर कशामध्ये होतं? ब्लॅक सॉईल, या ठिकाणी काळी मृदा. आणि ही जी काळी मृदा आहे ती या ठिकाणी त्याचं वहन लवकर होऊ शकतं, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, असे बरेच. त्याच्यानंतर त्याच्या काय त्या मातीमध्ये काय कापसाचं उत्पादन खूप उत्तमरित्या घेता येतं. हे बरेच वैशिष्ट्य त्याच्याबद्दल आहेत. तर माळवा पठाराबद्दल काय पॉईंट लक्षात घेत असताना, माळवा पठारावरती चंबळ नदी ज्यावेळेस काय उगम पावते, बेटवा नदी उगम पावते, त्याच्यानंतर कालीसिंध नदी वाहत जाऊन काय चंबळला मिळते. तर त्यांनी काय केलेलं आहे, ही जी काय काळी मृदा आहे, हे जे काय माळवाचं जे पठार आहे त्या पठाराला या ठिकाणी काय ठिकठिकाणी काय त्याचं या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे. एक प्रकारे काय त्याला काय म्हणजे छेदविच्छेद त्याचे काय केलेले आहेत. समजा ही चंबळ नदी आहे या ठिकाणी, माळवा पठारावरती चंबळ नदी. तर चंबळच्या असंख्य या ठिकाणी काय उपनद्या आहेत. तर उपनद्या ज्यावेळेस काय नद्या आणि उपनद्या ज्यावेळेस आपल्या मार्गाने वाहत असतात, तर चंबळच्या पठारावर काय माळवाच्या काय पठारावरून वाहत असताना या नद्यांनी ठिकठिकाणी माळवा पठाराला काय केलेलं आहे, कापलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे नद्या आपल्या ज्या रुंदीमध्ये वाहतात त्यांनी काय मोठमोठ्या नाल्यांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. बघा ते दृश्य स्वरूप कसं दिसतं या ठिकाणी. तर यालाच काय ओबडखाबड भूमी किंवा ओबडखाबड जमीन असं सुद्धा म्हणतात. ओबडखाबड म्हणजे ज्या ठिकाणी काय चढ असतील, उतार असतील, परत चढ असतात, परत काय उतार असतात. हे आपल्याला विशिष्ट काही सोर्स आहेत जिथं आपल्याला काय ही जमीन बघायला भेटते, मी सांगितलं तुम्हाला. तर अशा पद्धतीने काय कालीसिंध नदी असेल, बेटवा असेल, त्याच्यानंतर चंबळ नदी असेल, अशा पद्धतीने काय ठिकठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, या पठाराचं काय क्षरण केलेलं आहे आणि त्याला काय ओबडखाबड बनवलेलं आहे. जर आपण त्याचा आडवा छेद बघितला, या पठाराचा जर काय आपण आडवा छेद बघितला, तर हे उंच भाग जे आहेत ते जमिनीचे भाग आहेत, पठारी प्रदेशाचे भाग आहेत. पण या पठारी प्रदेशामध्ये हा जो मधला पोकळ भाग बघतोय, या ठिकाणातून काय एकतर जुन्या नद्या किंवा नवीन नद्या काय होत्या, वाहत होत्या. आणि त्यांनी काय केलेलं आहे, नदी ज्या ज्या ठिकाणातून, आता काळी मृदा आहे, नदी ज्या ज्या ठिकाणातून काय वाहिलेली आहे, आपल्या रुंदी एवढे काय नाल्यांची निर्मिती, त्याला काय नालिका आवर्तन असं म्हणतात. या ठिकाणी काय नालिकीय आवर्तन. भारतामध्ये नालिकीय आवर्तन किंवा नाला आवर्तन जे आहे, अपवर्तन जे आहे, तर त्याचं एक उत्तम उदाहरण कोणतं आहे जर विचारलं तर उत्तर काय असेल तुमचं, माळवा पठार हे असेल. बघा या ठिकाणी तर अशा पद्धतीने काय हा जमिनीचा भूभाग आणि काय या ठिकाणी काय मध्ये गॅप तयार झाले. तर अशा पद्धतीने जेव्हा आपण काय त्या माळवा पठारावरती जाऊ त्यावेळेस आपल्याला दिसेल की हा संपूर्ण पठारी प्रदेशामध्ये आहे ना वेडीवाकडी वळणाची या ठिकाणी काही रस्ते तयार केले आहेत. आता हे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने तयार केलेले रस्ते नाहीत, नद्यांच्या वहन कार्यामुळं ज्या ठिकाणी काय असे गॅप तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये हे पाऊल वाटा तयार झालेले आहेत. आणि 70s किंवा 80sच्या पिरियडमध्ये मिथुन चक्रवर्ती माहीत असेल, घोड्यावरून या ठिकाणी काय डाकू म्हणून ज्यावेळेस तो फिरत असतो वेगवेगळ्या भागांमध्ये, तर अशाच प्रकारची काय जी ओबडखाबड जमीन असते या ठिकाणी पठारी प्रदेश, ज्यांच्यामध्ये लपण्यासाठी जास्तीत जास्त जागा असते, लपण्यासाठी काय जास्तीत जास्त जागा असते. म्हणजे पोलिसांना एका वळणावरती घोडा दिसतो तर दुसऱ्या वळणावरती घोडा दिसत नाही, एवढे त्या ठिकाणी काय टर्न्स आहेत, एवढे त्या ठिकाणी काय वेडीवाकडी काय वळणं, हे नद्यांनी तयार केलेलं कार्य. त्यांनी काय केलेलं आहे, त्या संपूर्ण पठाराचं काय या ठिकाणी काय पिंजून ठेवलेलं आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने काय डिवाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण बिहड के बागी हा एक शब्द माहिती असेल तुम्हाला, म्हणजे ओबडखाबड जी जमीन असते त्यालाच काय बिहड भूमी असं सुद्धा म्हणतात, हिंदीमध्ये म्हणलं जातं बिहड भूमी. तर किंवा चंबल के डाकू हे ऐकलं असेल, हा घटक 100%. बघा 80sच्या पिरियडमध्ये मोस्ट ऑफ पिक्चर जे आहेत ते डाकूंवरती तयार व्हायचे. डाकू असायचा, मग पोलीस असायचा, एक नायक असायचा,
अशा पद्धतीने. तर हे जे डाकू आहेत ते लपण्यासाठी जी जागा शोधायचे ते अशा प्रकारची जी आहे, ज्या ठिकाणी काय कोणी पाठलाग करत असेल तर काय लवकर काय करता येतं, चकवता येतं आणि काय लपून बसता येतं. तर म्हणून हे जे आहेत, आता प्रशासनाची पोहोच या भागामध्ये काय तोपर्यंत नव्हती, त्यावेळेस काय या ठिकाणी काय डाकूंनी याला काय आपला आदिवास बनवलेला होता. मात्र आता प्रशासन काय टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, या संपूर्ण प्रदेश काय नियंत्रणाखाली आलेला आहे, त्याच्यामुळं आता ती कन्सेप्ट थोडीशी काय निघून गेलेली आहे. तर अशा प्रकारची ही जी जमीन आहे, तर या ठिकाणी नद्यांनी केलेलं हे कार्य आहे, ज्याच्यामुळं माळवा पठारला काय ओबडखाबड असलेली जमीन किंवा नालिका अपरतन झालेली जमीन म्हणून ओळखलं जातं. आणि नालिका अपरतन या ठिकाणी अर्थ लक्षात येण्यासाठी हे सगळं तुम्हाला काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. हे जे मधले सगळे जे मार्ग दिसत आहेत हे काय आहेत, नदींनी तयार केलेल्या वाटा आहेत. आणि यांच्यामध्ये दिसणारा हा जो भाग आहे, हा भाग वरी उचलला गेलेला भाग आहे. आणखीन एक बेस्ट ॲक्टर आहे हिंदी, त्याचं एक मूवी आहे पान सिंग तोमर. पान सिंग तोमर ज्यावेळेस बागी बनतो, म्हणजे सरकारच्या विरोधात ज्यावेळेस काय काम सुरू करतो, तो वाईट कामं सुरू ज्यावेळेस करतो, तर त्यावेळेस पानसिंग तोमर सुद्धा काय लपण्यासाठी या चंबळची जी घाटी आहे, या चंबळच्या याच भूप्रदेशामध्ये काय ती शूटिंग झालेली आहे. तर तो जर मूवी बघितला तरी तुमच्या लक्षात येईल की माळवा पठार नेमकं दिसतो कसा. याच्या लक्षात हा झाला काय माळवा पठाराबद्दल काय पॉईंट. तर बघा इथंपर्यंत लक्षात आलेलं आहे. हे झालं अरवली पर्वत, त्याच्यानंतर काय माळवा पठाराबद्दल. माळवा पठाराबद्दलचे तथ्य लक्षात आलेत. प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला जातो, आन्सर काय करायचा. चला तर मग पुढचा नेक्स्ट बघायचं आपल्याला काय छोटा नागपूरचं पठार जे आहे, छोटा नागपूरच्या काय पठाराबद्दल. बघा नागपूर हे शहर महाराष्ट्रातील एक काय महत्त्वाचं काय शहर आहे, म्हणून नागपूर पठाराचं स्थान महाराष्ट्रामध्ये आहे किंवा पूर्वोत्तर महाराष्ट्रामध्ये आहे असं त्याचा अर्थ होत नाही. बऱ्याच बिगिनर जे असतात, जे पहिल्यांदा ही कन्सेप्ट ऐकतात, त्यांना वाटतं की महाराष्ट्राचा भाग आहे. आणि नागपूर पठाराचं स्थान, छोटा नागपूर पठाराचं स्थान कुठं आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण काय कॉमन सेन्स. कॉमन सेन्स एवढं कॉमन कधीच नसतं, हे तर लक्षात. कॉमन सेन्स एवढं कॉमन असतं तर टायटॅनिक कधीच बुडालं नसतं. तर नंतर कधी सांगेन ज्या वेळेस वेळ भेटेल काय टायटॅनिकची स्टोरी तुम्हाला. तर आपण काय बघतो या ठिकाणी, तर माळवा पठाराच्या नंतर आपल्याला बघायचं आहे छोटा नागपूरचं पठार. छोटा नागपूरच्या पठाराचा विस्तार जो आहे तो झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. नकाशा ज्यांना पाठ आहे त्यांना या ठिकाणी काय लक्षात येईल. बिहारच्या काय या ठिकाणी बाजूला झारखंड राज्य आहे आणि झारखंडच्या बाजूला पश्चिम बंगाल हे राज्य आहे. तर छोटा नागपूरचं जे पठार आहे, छोटा नागपूरच्या पठाराचा विस्तार पश्चिम बंगाल आणि झारखंड या राज्यामध्ये आहे. बघा नागपूर, छोटा नागपूरच्या पठारावरून दोन प्रमुख नद्या या ठिकाणी काय उगम पावतात आणि पूर्व दिशेला वाहत जातात. एक आहे या ठिकाणी दामोदर नदी, जी नदी छोटा नागपूर पठाराच्या मध्यभागातून वाहत जाते आणि हुगळी नदीला मिळते. हुगळी नदीचा संदर्भ जो आहे तो मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे. गंगोत्रीमधून गंगा नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. मात्र भारतातून ती बांगलादेशमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर गंगेची एक प्रमुख वितरिका पश्चिम बंगाल राज्यामधून उत्तरेकडून दक्षिणेकडे काय वाहत येऊन काय बंगालच्या उपसागराला जाते. ही आहे हुगळी नदी, या ठिकाणी हे दिसते. तर हुगळी नदीला या ठिकाणी छोटा नागपूरच्या पठाराच्या मध्यभागातून एक नदी पूर्व दिशेला वाहत जाते आणि काय हुगळी नदीला मिळते आणि अशा पद्धतीने जाऊन ती बंगालच्या उपसागराला मिळते. तर या दामोदर नदीने छोटा नागपूर पठाराचे दोन भाग केलेले आहेत. दोन या ठिकाणी काय भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. एक हजारीबाग पठार आणि दुसरा आहे रांची पठार. कोणते कोणते दोन पठारे आहेत, हजारीबाग पठार आणि दक्षिण उत्तरेकडील हजारीबाग पठार आणि दक्षिणेकडील रांची पठार. लक्षात ठेवायचं रांची पठार कर्कवृत्ताच्या अगदी जवळ किंवा कर्कवृत्तावरती असलेलं ठिकाण कोणतं होतं, रांची हे शहर होतं. झारखंडची जी राजधानी आहे, बघा झारखंडचा विस्तार हा असा दक्षिणोत्तर दिशेने काय थोडंसं काय लंबाकृती काय तो राज्य आहे. तर या ठिकाणी आहे काय झारखंडची राजधानी रांची. या ठिकाणी ही जी सुवर्णरेखा नदी आहे त्या सुवर्णरेखेच्या काय तीरावरच या ठिकाणी काय रांची हे शहराचं ठिकाण आहे. म्हणून या ठिकाणी दामोदरच्या उत्तरेला हजारीबाग पठार आणि दामोदर नदीच्या दक्षिणेला जे आहे ते पठाराचा कोणता भाग आहे, रांची पठार आहे या ठिकाणी. तर अशा पद्धतीने दामोदरने काय केले, दोन भाग केलेले आहेत.
रांची जी नदी आहे, सॉरी या ठिकाणी काय सुवर्णरेखा नदी जी आहे ती सुद्धा छोटा नागपूरच्या पठारातून उगम पावते आणि याच सुवर्णरेखा नदीच्या तीरावरती झारखंडची राजधानी रांचीचं ठिकाण आहे, जिथं की आपला MS धोनी बिलॉंग करतो रांचीमधून. या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे. मग रांची मोस्ट ऑफ लोकांना माहिती नव्हतं. ज्यावेळेस काय MS धोनीचे जे फॅन्स झाले त्या सगळ्यांना मग समजायला लागलं की रांची कुठं आहे ठिकाण नेमकं भारतामध्ये. तर झारखंडची राजधानी या ठिकाणी काय रांची. त्याच्यानंतर छोटा नागपूर पठार जे आहे, छोटा नागपूर पठार या ठिकाणी खनिजांसाठी समृद्ध म्हणून ओळखला जातो. खनिजांचं जे उत्खनन केलं जातं, भारतातील जवळपास 80% खनिजांचं उत्खनन केवळ एका झारखंड या काय पठारातून केलं जातं. तर भारताचा, म्हणूनच याला काय भारताचा रूर प्रदेश असं सुद्धा म्हणलं जातं. कोणता प्रदेश? रूर. आता ॲक्च्युअलमध्ये रूर हे जर्मनीतील एक ठिकाण आहे. रूर हे जर्मनीतील एक ठिकाण आहे जे की जर्मनीतील रूर आणि राईन या नद्या जागतिक भूगोलाचा घटक आहे. आपण जागतिक भूगोलामध्ये काय बघणं सोयीस्कर ठरतं. मात्र जसं भारताचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजीला ओळखलं जातं, तसं भारताचे रूर म्हणून या ठिकाणी काय छोटा नागपूर पठाराला ओळखलं जातं. कारण जर्मनीतील रूर आणि राई नदींच्या दरम्यान जो प्रदेश आहे खनिजांनी काय समृद्ध असा असलेला, तर तो प्रदेश रूर प्रदेश म्हणून ओळखला जातो आणि तो जगातील एका सगळ्यात महत्त्वपूर्ण खनिजांच्या काय महत्त्वपूर्ण असा काय प्रदेश ओळखला जातो खनिजांच्या संदर्भात. तर असाच भारतातील प्रदेश कोणता आहे खनिजांसाठी समृद्ध? छोटा नागपूरचा पठार. म्हणून छोटा नागपूरच्या पठाराला काय म्हणलेलं आहे? रूर प्रदेश असं म्हणलेलं आहे. पॉईंट लक्षात राहील. छोटा नागपूरच्या पठाराला काय म्हणलेलं आहे? रूर प्रदेश म्हणलेला आहे. आणखीन एक पॉईंट, दामोदर नदी ज्या वेळेस काय पूर्व दिशेला वाहते तेव्हा ती सुद्धा स्वतःच्या खचदरीमधून काय वाहत जाते. खचदरी आपण बघितलं होतं नर्मदा आणि तापी जेव्हा आपण बघत होतो त्यावेळेस बघितलं होतं. दोन्हीकडे सुद्धा असा पठारी प्रदेश असतो, पण मध्येच ज्या ठिकाणी पठारी प्रदेश खचलेला असतो आणि नदी या खचलेल्या काय भागातून ज्यावेळेस काय वाहते अशा पद्धतीने, तेव्हा ती नदी खचदरीतून वाहते असं म्हणतो. यालाच आपण म्हणलं होतं नर्मदेची खचदरी आणि काय तापीची खचदरी. या दोन्ही नद्या आपापल्या स्वतःच्या काय खचदरीमधून काय खचलेल्या काय खोलगट भागामधून घळईमधून काय वाहत जातात. तर दामोदर नदी सुद्धा नर्मदेप्रमाणे आणि तापीप्रमाणेच काय आपल्या भ्रंश घाटी जी असते खचदरी जी आहे त्या खचदरीमधून वाहत जाते. तर पॉईंट असा आहे, भारतातील प्रमुख 3 नद्या आहेत ज्या आपापल्या खचदरीमधून काय वाहत जातात. कोणत्या कोणत्या? नर्मदा, तापी आणि दामोदर. या 3च नद्या आहेत प्रमुख ज्या खचदरीमधून काय वाहत जातात. 2 नद्या पश्चिमेला आणि 1 नदी पूर्वेला वाहत जाते. पॉईंट लक्षात आलाय या ठिकाणी. छोटा नागपूर पठाराच्या उत्तर पूर्व भागामध्ये काही टेकड्या दाखवलेल्या आहेत. या टेकड्यांचा विस्तार या ठिकाणी आपण काय पश्चिम बंगाल राज्यापर्यंत झालेला आहे. तर या टेकड्या कोणत्या आहेत? राजमहल टेकड्या. कोणत्या आहेत? नाव काय त्यांचं? राजमहल टेकड्या. तर उत्तर पूर्व दिशेला असलेल्या राजमहल टेकड्यांचा बहुतांश विस्तार हा झारखंड राज्यामध्ये आहे आणि खूप कमी विस्तार त्याचा पश्चिम बंगाल राज्यामध्ये झालेला आहे. हा असं या ठिकाणी काय पश्चिम बंगालचा किनारा हा असं इथं येतो. इथून इथपर्यंत असं काय पश्चिम बंगालचा विस्तार आहे. तर राजमहल टेकड्यांचा खूप कमी विस्तार पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. जर विचारलं राजमहल टेकड्यांचा विस्तार कोणत्या राज्यामध्ये आहे, तर उत्तर काय असेल? झारखंड राज्यामध्ये आहे. इथून काय हा बांगलादेशमध्ये मधला भाग आणि मेघालय राज्यापर्यंत हा जो भाग आहे तो खचलेला आहे. तर बघा या ठिकाणी काय भूखंडाचा विकास जो असतो विकासाच्या प्रक्रियेमध्ये आता या ठिकाणी काय हा जो भाग होता तो मध्ये धसलेला आहे किंवा काय मध्ये दबलेला आहे. त्या ठिकाणी काय गाळाचं निक्षेपण झालेलं आहे हे आपण बघितलेलं होतं याच्या अगोदरच्या पिरियडमध्ये. तर राजमहल टेकड्यांचा विस्तार कुठं आहे? झारखंड राज्यामध्ये, जे की छोटा नागपूर पठाराच्या कोणत्या भागामध्ये आहेत? उत्तर पूर्व भागामध्ये किंवा ईशान्य भागामध्ये आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी. तर लक्षात आलं. हे सगळे पॉईंट या ठिकाणी काय लक्षात ठेवायचे तर आपल्याला कशाच्या संदर्भात? छोटा नागपूरचा जो पठार आहे त्याच्या संदर्भात. तर यानंतर आपल्याला बघायचं आहे शिलाँग पठार जे आहे किंवा ज्याला मेघालय पठार असं म्हणतो, तर त्याच्याबद्दल बघायचं आहे. शिलाँग पठार जे आहे तो या ठिकाणी जरी त्याचं सापेक्ष स्थान हिमालयन पर्वतश्रेणीच्या जवळ असेल, काय सांगतोय शिलाँग पठाराचं स्थान जरी आपल्याला काय शिवालिक आणि हे जे या ठिकाणी काय नागा टेकड्या मिझो टेकड्या यांच्या जवळ जरी दिसत असेल तरी सुद्धा
मेघालयचं पठार, शिलाँगचं पठार हे भारतीय द्वीपकल्पाचाच भाग आहे असा पॉईंट आपण काय बघितलेला होता ज्यावेळेस आपण काय पूर्वोत्तर राज्यामधील काय पर्वत शिखर आणि काय टेकड्यांबद्दल पठारांबद्दल काय अधिक माहिती बघत होतो. तर भारतीय द्वीपकल्प आणि शिलाँग पठार यांच्यामधील खडकांचे जे नमुने आहेत ते तंतोतंत काय खातात, मेळ खातात. म्हणून हिमालयीन पर्वत श्रेणीपेक्षा या ठिकाणी काय हे खडक पूर्णपणे वेगळे आहेत या ठिकाणी. आणि पुढे एक पॉईंट सांगितला होता की छोटा नागपूर पठारातील या ठिकाणी ईशान्य दिशेकडे असणारा, पूर्वोत्तर दिशेकडे असणारा जो राजमहल टेकड्या आहेत, तर या राजमहल टेकड्यांचाच विस्तारित या ठिकाणी काय विस्तार जो आहे तो मेघालय राज्यातील शिलाँग पठारापर्यंत झालेला आहे. म्हणजेच राजमहल टेकड्याच या ठिकाणी काय विस्तारित स्वरूपात काय मेघालय राज्यापर्यंत पोहोचलेले आहेत, ज्यांना की शिलाँग पठाराच्या अंतर्गत आपण गारो, खासी आणि जैंतिया पठार म्हणून ओळखतो. हे जे पठार आहेत, शिलाँग पठार जो आहे या ठिकाणी काय समुद्र सपाटीपासून काय उंच उठलेला जो प्रदेश असतो त्या पठारी प्रदेशावर सुद्धा आणखीन काही पठार आहेत, 3 पठार या ठिकाणी जे उंच उठलेले आहेत त्यांची नाव काय काय होती, गारो, खासी आणि जैंतिया. आता हा जो मधला भाग आहे तो खचलेला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी काय जी राजमहल टेकड्यांचा काय जो विस्तार या ठिकाणी आहे तो आपल्याला दिसत नाही. मध्ये हा गॅप तयार झालेला आहे. तर या गॅपला 2 नाव आहेत, एक तर राजमहल गारो गॅप असं म्हणतात किंवा त्यालाच मालदा गॅप असं नाव आहे. खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवायचा आहे. राजमहल टेकड्या आणि गारो, खासी, जैंतिया म्हणजेच काय शिलाँग पठार यांच्या दरम्यान जो गॅप तयार झालेला आहे त्याला एकतर मालदा गॅप म्हटलं जातं किंवा राजमहल गॅरो गॅप असं म्हटलं जातं. शिलाँग पठाराच्या अंतर्गत येणाऱ्या काय 5 प्रमुख या ठिकाणी काही घटक आहेत. कोणते कोणते? गारो, खासी आणि जैंतिया हे मेघालय राज्यांतर्गत येतात आणि आसाम राज्यांतर्गत येणारे मिकिर आणि रेंगमा या सुद्धा काय टेकड्या ज्या आहेत ते भारतीय द्वीपकल्पाचाच काय भाग आहेत. तर प्रश्न विचारला जातो की पूर्वोत्तर राज्यामधील खालीलपैकी कोणते घटक भारतीय द्वीपकल्पाचा भाग आहेत? कोणते कोणते आहेत? गारो आहे, खासी आहे, जैंतिया आहे, मिकिर आहे आणि रेंगमा आहे. मिकिर आणि रेंगमा आसाम राज्यामध्ये येतात, गारो, खासी आणि जैंतिया मेघालय राज्यामध्ये येतात. आणि राजमहल टेकड्या आणि या ठिकाणी काय शिलाँग पठार यांच्या दरम्यान जो गॅप आलेला आहे त्याला आहे नाव मालदा गॅप किंवा राजमहल गारो गॅप. हे बघा, राजमहल आणि सगळ्यात काय पश्चिमेकडील गारो यांच्या दरम्यान गॅप आहे म्हणून काय ते नाव त्या पद्धतीने काय पडलेलं आहे. त्याच्यानंतर जाणून घेण्यासारखी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट शिलाँग पठाराच्या संदर्भात, तर शिलाँग पठारातील सर्वोच्च शिखर जे आहे कोणतं, नोकरेक हे या ठिकाणी गारो या पठारावरती आहे. कोणतं सर्वोच्च ठिकाण कोणतं आहे? नोकरेक हे ठिकाण शिलाँग पठारातील गारो या काय पठारी प्रदेशावरती आहे. हा झाला शिलाँग पठाराच्या संदर्भात काय पॉईंट. तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे विंध्य पर्वताच्या संदर्भात. विंध्य पर्वत या ठिकाणी दाखवलेले होते आपण नर्मदा नदीच्या उत्तरेला आणि माळवा पठाराच्या काय दक्षिणेला असं सांगता येईल. सापेक्ष स्थान कुठं आहे? नर्मदा नदीच्या उत्तरेला आणि माळवा पठाराच्या दक्षिणेला. बघा, जो द्वीपकल्पीय भारत आहे त्या भारतावरती समांतररित्या या ठिकाणी काय पूर्व पश्चिम दिशेने काय थोडंसं समांतर म्हणतील अशा पद्धतीने पर्वतश्रेणी, नदी खोरे, पर्वतश्रेणी, नदी खोरे, पर्वतश्रेणी, नदी खोरे, पर्वतश्रेणी, नदी खोरे, परत पर्वतश्रेणी, परत नदी खोरे, परत पर्वतश्रेणी या ठिकाणी काय अशा पद्धतीने काय पर्वतश्रेणीच्या नंतर नदी, त्याच्यानंतर परत पर्वतश्रेणी आणि त्याच्यानंतर परत नदी असा क्रम आपल्याला काय दिसून येतो. तर काही विशिष्ट पद्धतीने काय ते लक्षात ठेवता येतो. बघा, मी सांगतो या ठिकाणी परत परत नकाशाचा अभ्यास ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला काय घटक या ठिकाणी काय पाठ होत जातात, लक्षात राहत जातात. जे समजलेलं असतं ते विसरणं अशक्य असतं. या ठिकाणी जे लक्षपूर्वक तुम्ही काय स्टडी केलेलं आहे त्याला तुम्ही स्वतः जरी ठरवलं तरी तुम्ही काय विसरू शकत नाही. बघा, जी के या ठिकाणी जी के ट्रिक्स म्हणून काय बरेच व्हिडिओज या ठिकाणी काय बघितलेत आजपर्यंत. बरेच असे क्लासेस पण असतात ज्या ठिकाणी काय ट्रिक दिले जातात तुम्हाला. बघा, ट्रिकने कधी अभ्यास होत नाही. तुम्हाला महिनाभर ट्रिक पाठ असतील, पाठांतर करून तुम्ही एखादा एक्झाम खूप मोठ्या लेवलवरती पाठांतर करून 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 या ठिकाणी काय कराल ही एखाद्या वेळेस, पण त्याच्यातून पर्सनॅलिटी कधीच बनत नाही तुमची. तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप कधीच होणार नाही.
मग तुम्ही ट्रिकच्या मध्ये जर अडकून राहिलात कधी, ट्रिक कधी काय अभ्यासासाठी काय कामाला येत नाही. बघा ट्रिकची काही स्पेसिफिक ठिकाणी मदत घेऊ शकतो, पण ट्रिकच्या बेसिसवरती आपण अभ्यास पूर्ण कधीच करू शकत नाही. किंवा एक प्रकारे काय एक्सक्लुझिव्ह ॲन्सर जे असतात, हां एक्सक्लुझिव्ह थिंकिंग डेव्हलप कधीच होत नाही तुमची. विचार करून बघा कधी. हां म्हणून आहे ना, ज्या ठिकाणी तुम्हाला ट्रिक दिलं जातं, ट्रिक या ठिकाणी काय सांगितले जातात आणि ट्रिकच्या बेसिसवरती अभ्यास करा म्हणून सांगितलं जातं. सर ते शेवटी असं लक्षात येतं आपलं की काय ट्रिक करत आपण काय आपली लाईफ ट्रिकी बनली आहे खूपच. तर ट्रिकमध्ये पडायचं नाही. तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी बघायचं आहे विंध्य पर्वतांबद्दल. तर एक क्रम लक्षात घेऊ आपण या ठिकाणी. तर तो क्रम कसा आहे या ठिकाणी बघा. विंध्य पर्वताच्या दक्षिणेला नर्मदा नदीचं खोरे आहे. नर्मदा नदीच्या दक्षिणेला सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला तापी नदीचं खोरं आहे. त्याच्यानंतर तापी नदीच्या दक्षिणेला महाराष्ट्रामध्ये सातमाळा अजिंठा आहे. अजिंठा हे जे काही क्रम मी सांगतोय ते लक्षात ठेवायचं आणि पाठ करायचा तो. सातमाळा अजिंठाच्या दक्षिणेला गोदावरी नदीचं खोरं आहे. या ठिकाणी दाखवलेलं आपण गोदावरी नदी. तर या दोघांच्या दरम्यान तापी आणि गोदावरीच्या दरम्यान काय सातमाळा अजिंठा. त्याच्यानंतर काय पर्वतश्रेणी आहे, डोंगररांग आहे, हरिश्चंद्र, बालाघाट. या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला कृष्णा नदीचं खोरं आहे. बा एवढे लक्षात राहिले तरी काय खूप आहे. खूप सारे प्रश्न आहेत तुमचे जे या पर्वतश्रेणी काय नद्यांची खोरी जर लक्षात राहिली तर काय आपल्याला काय बऱ्याच कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत ज्या सॉल्व्ह करण्यासाठी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना मदत करतात. तर माळवा पठाराच्या दक्षिणेला विंध्य पर्वतश्रेणी, विंध्य पर्वतच्या दक्षिणेला नर्मदा, नर्मदेच्या दक्षिणेला सातपुडा, सातपुडाच्या दक्षिणेला या ठिकाणी तापी. इथंपर्यंत सध्या लक्षात ठेवा. तर विंध्यचं सापेक्ष स्थान लक्षात आलं. माळवा पठाराच्या दक्षिणेला नर्मदा नदीच्या काय उत्तरेला. विंध्य पर्वताचा बहुतांश विस्तार हा, संपूर्ण विस्तार हा मध्य प्रदेश या राज्यामध्ये झालेला आहे. विंध्य पर्वताचा बहुतांश विस्तार हा कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. आणि विंध्य पर्वताचे जे पूर्वेकडील काय टेकड्यांचे प्रदेश आहे, विंध्य पर्वत श्रेणीचे या ठिकाणी पूर्वेकडील जे या ठिकाणी काय डोंगररांगा आहेत, त्या डोंगररांगांना या ठिकाणी काय त्या स्थानिक प्रदेशामध्ये विशिष्ट नावं आहेत. भांडेर टेकडी आणि कैमूर टेकडी. या ठिकाणी विंध्य पर्वतचा विस्तार संपूर्णपणे कोणत्या राज्यामध्ये आहे, मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. आणि विंध्य पर्वताचे जे पूर्वेकडील भाग आहेत त्यांना पहिला पूर्वेकडील मध्यभागचा जो भाग आहे त्याला म्हणतात भांडेर टेकडी. आणि भांडेर टेकडीच्या सुद्धा काय पूर्वेकडील जो विंध्य पर्वताचा काय विस्तार झालेला आहे त्याला म्हणतात कैमूर टेकडी. या ठिकाणी विंध्य पर्वत झाल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे सातपुडा पर्वताबद्दल, जे की नर्मदा नदी खोऱ्याच्या काय दक्षिणेला आहे. सातपुडा पर्वताचा विस्तार जो आहे, थोडासा विस्तार गुजरातमध्ये, थोडासा विस्तार महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर बाकी उर्वरित सर्व सातपुडा पर्वताचा विस्तार जो आहे तो सुद्धा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे. सातपुडा पर्वताचे विभाजन 3 वेगवेगळ्या डोंगरांमध्ये होतं. सातपुडा पर्वताचं विभाजन 3 वेगवेगळ्या डोंगरांमध्ये होतं. तर सर्वात पश्चिमेकडील जे या ठिकाणी काय भाग आहे त्याचं नाव आहे, त्याचं नाव या ठिकाणी लिहू आपण. तर राजपिपला डोंगर. त्यानंतर राजपिपला डोंगराच्या पूर्वेला जो आहे ते आहे महादेव डोंगर. आणि महादेव डोंगरच्या पूर्वेला सुद्धा जी डोंगररांग आपल्याला दिसते सातपुडा पर्वताची त्याचं नाव आहे मैकल डोंगर. यांच्या बाबतीत बघा सातपुडा पर्वत जे आहे ते नर्मदा आणि तापी या दोनही काय खचदऱ्या ज्या आहेत या दोन्ही नद्यांच्या या खचदऱ्यांच्या दरम्यान याचा विस्तार झालेला आहे. बघा युरोपमध्ये एक सगळ्यात मोठं या ठिकाणी काय जगातील काय ब्लॉक माउंटेन आहे, ठोकळ्याचा पर्वत आहे.
ठोकळ्याचा पर्वत म्हणजे काय, असा पर्वत जो पर्वत ठोकळ्याप्रमाणे दिसतो, घनाकृती ठोकळ्याप्रमाणे काय, ज्याची प्रतिकृती आपल्याला दिसते. तर भारतातील ठोकळ्यासारखा दिसणारा ठोकळ्याच्या पर्वताचं काय सर्वात उत्तम उदाहरण जे आहे ते सातपुडा पर्वत श्रेणी आहे असं सांगितलं जातं. ॲक्च्युअलमध्ये म्हणजे रिअलमध्ये हे एक, वास्तवमध्ये हे एक ठोकळ्याचं पर्वत नाही, म्हणजे वास्तवमध्ये हे एक पर्वतच नाही आहे. पण दोनही तीरावरती ती जी पर्वतश्रेणी आहे त्या पर्वतश्रेणीच्या दोनही किनाऱ्यावरती खचदऱ्यांची निर्मिती झाल्यामुळं ते जे या ठिकाणी काय भूप्रदेश आहे तो पर्वताप्रमाणे काय भासतो. पण थोडक्यात सांगेन, या ठिकाणी खूप डिटेलमध्ये जायची आवश्यकता नाही आपल्याला. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो आहे सपाट प्रदेश आहे, मात्र ही नर्मदेची खचदरी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि इकडं तापीची खचदरी काय तयार झालेली आहे. तापी नदी, नर्मदा नदी आणि ही तापी नदी. नर्मदा नदी आणि तापी नदी ह्या दोन्ही सुद्धा नद्या आपापल्या खचदरीमध्ये वाहत असताना त्यांनी काय केलेलं आहे, आपलं जे पात्र आहे आणखीन खोलगट बनवलेलं आहे. बघा आजूबाजूचा जो काय पठारी प्रदेश आहे तो समतल आहे, सपाट मैदानी प्रदेश आहे. तर याला पर्वत म्हणण्याचं काही कारण नव्हतं. वास्तवमध्ये हा काय पर्वतीय प्रदेश नव्हता, मात्र नर्मदा नदी आपल्या खचदरीमधून जेव्हा वाहते आणि तापी नदी ज्यावेळेस आपल्या खचदरीमधून वाहते त्यावेळेस या ठिकाणातून जेव्हा आपण बघू या दोन्ही बाजूकडून इकडून बघितलं की हा जो आहे तो पर्वत एका ठोकळ्याच्या स्वरूपात दिसतो, ज्याच्या उंच या ठिकाणी काय कडा 90 अंशाच्या काय कोणामध्ये आपल्याला काय दिसतात या ठिकाणी. तापी नदीच्या खोऱ्यामधून सुद्धा जेव्हा आपण काय इकडे बघू सातपुडाकडं त्यावेळेस सुद्धा काय तो काय एका पर्वताप्रमाणे काय भासतो आणि ही जी आकृती आहे ती ठोकळ्याप्रमाणे दिसते आणि दोन खचदरींच्या दरम्यान उठलेला जो भूप्रदेश असतो त्यालाच म्हणायचं काय ठोकळ्याचा पर्वत. तर भारतातील ठोकळ्याच्या पर्वताचं या ठिकाणी काय सर्वात काय या ठिकाणी महत्त्वपूर्ण उदाहरण कोणतं आहे, सातपुडा पर्वत. पॉईंट लक्षात राहील, नर्मदा आणि तापी नदींच्या खचदरीमुळे तयार झालेला ठोकळ्यांचा पर्वत भारतातील कोणता आहे, सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वतालाच राजपिपला डोंगर, महादेव डोंगर आणि मैकल डोंगर असं म्हटलं जातं. महादेव डोंगराबद्दल काय पॉईंट, अगोदर राजपिपलाबद्दल सांगेन. राजपिपला जो डोंगर आहे तर राजपिपला डोंगराचा विस्तार मध्य प्रदेशमध्ये थोडासा तो महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि त्याचा विस्तार परत कशामध्ये झालेला आहे, गुजरातमध्ये सुद्धा झालेला आहे. पण पूर्वेकडील या ठिकाणी महादेव आणि मैकल डोंगर रांगा ज्या आहेत त्यांचा पूर्णपणे विस्तार किंवा त्यांचा पूर्णपणे समावेश काय मध्य प्रदेशमध्ये होतो. तर महादेव डोंगरावरील या ठिकाणी काय सर्वोच्च शिखर जे आहे या ठिकाणी ते आहे धूपगड शिखर आणि धूपगड याच शिखराजवळ पंचमढी हे हिल स्टेशन किंवा पर्यटन स्थळ जे आहे किंवा थंड हवेचं ठिकाण जे आहे किंवा पंचमढी काय बायोस्फिअर रिझर्व हे सुद्धा याच ठिकाणी धूपगडवरच काय आपल्याला बघायला भेटतं. बघा हे जे काही प्रत्येक पॉईंट मी सांगतो या ठिकाणी काय पर्यटनाच्या दृष्टिकोनातून तर खूप सुंदर आहेतच, पण आयुष्यामध्ये सुद्धा काय सेल्फ डिपेंडंट ज्यावेळेस काय सांगतात आत्मनिर्भर ज्यावेळेस बनाल तुम्ही स्वतःचे पैसे खर्चून काय फिरण्याची ज्यावेळेस बारी येईल त्यावेळेस, आता सांगत नाही प्रिपरेशन करायचं सोडून देऊन मग काय घरातून पैसे घेऊन निघाल तुम्ही, चला सरांनी सांगितलेलं आहे पंचमढी हिल स्टेशनला काय भेट द्यायची आहे त्याच्यानंतर या ठिकाणी काय माळवा पठाराला जायचं आहे, तर असं नका करू. या ठिकाणी काय सांगतोय तर अतिशय सुंदर असे प्रदेश आहेत या ठिकाणी. प्रत्येक प्रदेश जो आपण बघतोय या ठिकाणी फिरण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्याबद्दल जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय रोचक फॅक्ट्स त्याच्याबद्दल आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही थोडे फॅक्ट आपण बघतो, पण तिथे गेल्याच्या नंतर लोकल स्टोरीज असतात त्या प्रत्येक स्पॉटशी निगडीत या ठिकाणी. तर पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढं लक्षात घ्या, महादेव डोंगरवरती या ठिकाणी काय थंड हवेचं जे ठिकाण आहे पंचमढी सर्वोच्च शिखर जे आहे ते कोणतं आहे, धूपगड हे आहे. तर धूपगड जवळच या ठिकाणी काय थंड हवेचं पर्यटन स्थळ आहे, त्याला काय म्हणतात पंचमढी हिल स्टेशन आणि त्याच ठिकाणी पंचमढी नावाचं बायोस्फिअर रिझर्व सुद्धा आहे जे की महादेव डोंगर रांगांवरतीच काय धूपगड जवळ आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर आणि याच धूपगडपासून काय कोणती तापी नदी या ठिकाणी काय उगम पावते आणि गुजरातमध्ये महाराष्ट्रामधून थोडीशी महाराष्ट्र सीमारेषेवरून थोडासा प्रवास तिचा महाराष्ट्रातून होतो, परत गुजरातमध्ये प्रवेश करते आणि गुजरातमध्ये ती येऊन काय या ठिकाणी पश्चिम किनाऱ्यावरती खंबातच्या आखातामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळते.
आणि मैकल डोंगर जे आहे, या मैकल डोंगरावरील सर्वोच्च शिखर जे आहे ते आहे अमरकंटक. आणि या अमरकंटक हा जो आहे तो पठारी प्रदेशावरील काय उंच या ठिकाणी काय पर्वतीय प्रदेश आहे. या पर्वताच्या विचार करा, या पर्वत शिखराच्या उत्तर तीरावरती जी नदी उगम पावते ती उत्तरेकडे वाहत जाईल. तर ती नदी आहे शोल नदी, जी की उत्तरेकडे वाहत जाऊन कुठं गंगा नदीला मिळते आणि बंगालच्या उपसागरातला आपलं काय पाण्याचा विसर्ग करते. आणि या अमरकंटक पर्वताच्या पश्चिम तीरावरती, पश्चिम जो उतार आहे त्या पश्चिम उतारावरती काय उगम पावणारी नदी कोणीकडे वाहेल, पश्चिमेकडे काय वाहत येते आणि स्वतःच्या नर्मदा खचदरीमधून वाहत जाऊन ती काय मध्य प्रदेशमधून, संपूर्ण मध्य प्रदेशमधून प्रवास करते. त्याच्यानंतर गुजरातमध्ये येऊन ती काय खंबातच्या आखातात काय अरबी समुद्राला मिळते. तर बघा, एक लक्षात घ्या, आपण बघतोय पठारी प्रदेशाबद्दल, सर्वोच्च शिखराबद्दल. मग आता तुम्हाला जर नंतर नदी प्रणाली जर शिकत असताना मी जर विचारलं की नर्मदा नदीचा उगम कुठं होतो, कोणत्या राज्यात, पॉईंट क्लिअर आहे तुमचा, मध्य प्रदेश. कोणत्या डोंगर उतारावरती, अमरकंटक काय डोंगर उतारावरती या ठिकाणी. तर कोणता जिल्हा असेल, बैतूल जिल्हा असेल. हां, तापी नदीचा उगम कुठं झालेला आहे, मध्य प्रदेशमध्ये. कोणत्या डोंगर रांगांवरती, महादेव डोंगर रांगांवरती. कोणत्या शिखराजवळ, धूपगड शिखराजवळ त्याचा काय उगम होतो, कुणीकडे वाहत जाते, पश्चिमेला वाहत जाते या ठिकाणी. कोणत्या राज्यातून, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात. हां, आपलं जल काय पाण्याचा विस्तार कुठं करते, खंबातच्या आखातामध्ये. हे सगळे पॉईंट आहेत. ज्यावेळेस काय तुम्ही रिलेटिव्ह स्टडी करता त्यावेळेस भूगोल लक्षात येतो, पण पुस्तकामध्ये या पद्धतीनं दिलेलं नसतं. पुस्तकामध्ये दिलेला असतो टेबल, नद्या, उगमाचे ठिकाण, संगमाचे ठिकाण, लांबी आणि कुठे जाऊन मिळते या पद्धतीने. तर ही आहे रिलेटिव्ह स्टडी, ज्या ठिकाणी काय एक घटक तुम्ही समजून घेता आणि बऱ्याच गोष्टी तुमच्या काय म्हणजे एक कोडं तुम्ही सोडवता आणि बरीच कोडी काय आपल्या पण सुटलेली असतात त्याच्यामध्ये. हे नंतर तुमच्या काय लक्षात येतं, ज्ञात होतं आपल्याला. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट, सातपुडा पर्वताचा विस्तार हा मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे आणि त्याचा काहीसा विस्तार पश्चिमेकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि थोडासा विस्तार काय गुजरातमध्ये सुद्धा झालेला आहे. हे सर्व पॉईंट झाले सातपुडा पर्वताच्या संदर्भात. हे सगळे फॅक्ट बघितलेले ते परफेक्ट आहेत. कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काय अडचण या ठिकाणी काय तुम्हाला येणार नाही परीक्षेमधील काय क्वेश्चन टॅकल करत असताना, एवढं निश्चित सांगता येईल. एक शेवटचा घटक बघू आणि या ठिकाणी आपण काय करू, थांबू. सातपुडा पर्वताच्या नंतर या ठिकाणी बघा, सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या दरम्यान, पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या दरम्यान जो त्रिकोणी भूप्रदेश दिसतो त्याला तो आहे दख्खनचे पठार किंवा यालाच काय डेक्कन ट्रॅप असं सुद्धा म्हणतात. कुठून कुठंपर्यंत सापेक्ष स्थान कुठं सांगतोय, सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या दरम्यान हा जो त्रिकोणी भूप्रदेश आपल्याला दिसतोय निलगिरी पर्वताच्या काय उत्तर दिशेला, तर हा त्रिकोणी भूप्रदेश म्हणजेच कोणता आहे, दख्खनचे पठार, डेक्कन ट्रॅप, ज्याचा की विस्तार राज्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये, कर्नाटक राज्यामध्ये, तेलंगणा राज्य आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये. अगोदर फक्त आंध्र प्रदेश राज्यामध्ये त्याचा विस्तार व्हायचा, पण जेव्हापासून तेलंगणाची वेगळी निर्मिती झाली तेव्हापासून काय तेलंगणा हे सुद्धा राज्य आपल्याला काय करावं लागतं, फॅक्टच्या संदर्भात त्या ठिकाणी जोडावं लागतं. ज्याप्रमाणे माळवा पठाराची निर्मिती झाली त्याचप्रमाणे भारतीय या ठिकाणी काय जो डेक्कन ट्रॅप आहे त्याच्यामध्ये सुद्धा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन संतपणे सावकाशरित्या लावारस जे आहे ते पृष्ठभूमीवरती आल्याच्या नंतर त्याचे थर या ठिकाणी काय जमत गेले आणि जो डेक्कन ट्रॅप आहे त्या डेक्कन ट्रॅपची काय निर्मिती झाली. म्हणून डेक्कन ट्रॅपची निर्मिती ही लावापासून तयार झालेली आहे आणि बेसाल्ट खडकापासून त्या ठिकाणी काय तो जो पठार आहे, तो जो डेक्कन ट्रॅप आहे तो तयार झालेला आहे असा सांगितला जातो. आणि याच बेसाल्ट खडकांचं रूपांतर नंतर काळ्या मृद्यामध्ये होतं, ज्याच्यामध्ये त्या मृदेला काळा रंग प्राप्त होतो टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट या काय द्रव्यामुळं, त्याच्यामध्ये असलेल्या काय गुणधर्मामुळं. म्हणून या प्रदेशामध्ये तर ब्लॅक सॉईल किंवा कॉटन सॉईल असं सुद्धा म्हणतात. कापसाची मृदा किंवा काळी मृदा किंवा काळ्या कापसाची मृदा अशी वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह विशेषणं त्याला जोडलेली आहेत. जो बेसाल्ट खडकांपासून काय तयार झालेलं काय दख्खन भूमी आहे, दख्खन पठार आहे, त्याला बेसाल्ट खडकापासून ते तयार झालेलं असल्यामुळं त्याला काळी मृदा, कापसाची मृदा किंवा काळ्या कापसाची मृदा असं सुद्धा म्हटलं जातं.
तर आपण पठाराचा अभ्यास करू. या दख्खन पठाराच्या अंतर्गत या ठिकाणी हा जो संपूर्ण भाग आहे एवढा हा दख्खनचा काय पठार म्हणता येईल. या दख्खन पठाराच्या अंतर्गत काय वेगवेगळे या ठिकाणी काय महाराष्ट्रामधील काय भूरूप येतात. कोणते कोणते? हरिश्चंद्र डोंगर असेल, गाविलगड टेकड्या असतील, महादेव टेकड्या असतील आणि अजिंठा टेकड्या असतील. ही सगळी वेगवेगळी भूरूपं यांचा काय महाराष्ट्रातली दख्खन भूमीमध्ये काय दख्खनच्या पठारामध्ये त्यांचा समावेश होतो. बघा, दंडकारण्य जे पठार आहे ते दख्खन पठाराच्या अंतर्गतच या ठिकाणी काय उंच उठलेला एक प्रदेश आहे, ज्याला की काय दंडकारण्य पठार म्हणून ओळखलं जातो. हे जे दंडकारण्य पठार आहे, हेच दंडकारण्य पठार याचा विस्तार ओरिसा आणि छत्तीसगड या ठिकाणी काय छत्तीसगड राज्यामध्ये काय झालेला आहे. दंडकारण्य पठाराचा विस्तार कुठं आहे? थोडासा ओरिसा राज्यामध्ये आणि काय थोडासा छत्तीसगड या राज्यामध्ये झालेला आहे. तर नक्षलवादी एरिया छत्तीसगड राज्य माहिती असेल, एक मूवी आलेली होती, पाहिली असेल तुम्ही, कोणती? हमारी अधुरी कहाणी. तर त्या हमारी अधुरी कहाणीमध्ये विद्या बालन जी आहे ती छत्तीसगडला निघून जाते. छत्तीसगडमधल्या एका ठिकाणी एका पठारावरती दंडकारण्य पठाराच्या अंतर्गत जे पठार येतं त्याचं नाव काय आहे? बस्तर पठार. काय नाव आहे? बस्तर पठार. दंडकारण्य पठाराच्या अंतर्गत काय एक बस्तर पठार आहे, त्या ठिकाणी ती काय गेलेली असते. तर ते बस्तर पठार तुम्हाला त्या ठिकाणी काय बघायला भेटेल, जे की पूर्णपणे काय मिलिटरीच्या कंट्रोलमध्ये असतं नेहमी. तर या हे जे बस्तर पठार आहे याच्याबद्दल महत्त्वपूर्ण काय गोष्ट बघायची आहे, जी की दंडकारण्य पठाराच्या अंतर्गत येते. तर बस्तर पठाराचा सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट, भारतातील टीनचे एकमेव भांडार जे आहे ते बस्तर पठारावरती आहे. कशाचे? भारतामध्ये टीनचे भांडार जे आहे ते एकमेव बस्तर पठारावरती आहे. आणि बस्तर हे ठिकाण कुठं येतं? छत्तीसगडमध्ये दंडकारण्य पठाराच्या अंतर्गत या ठिकाणी काय तो भाग येतो. तर हे झाले सगळे या ठिकाणी काय पॉईंट. तर व्हिडिओला जास्त लांब खेचायचं नाही आहे, समजणार नाही, मग सगळ्या गोष्टी जास्तच काय कॉम्प्लिकेट होत जातील. राहिलेला भाग जो आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये बघू. तर सगळ्यांनी घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे, लस घ्यायची आणि काळजी घ्यायची. तोपर्यंत या ठिकाणी थांबू. धन्यवाद.